घ्या घ्या तुम्ही. वैताग उडवायला बेस्ट आहे. वर्ष मुलाचं पत्र नाही, हे फार झालं. मुलांना जन्म द्यायचा, त्यांना वाढवायचं, त्यांच्यासाठी झिजायचं आणि त्यांना तुमची जरा सुद्धा कदर असू नये. अहो सगळे तुम्हाला गृहीत धरून चालतात. दे टेक यू फॉर ग्रांटेड. यू आर राईट मिस्टर लिंगनुरीकर, वी आर राईट. वैतागलोय मी. अरे आमच्या फिरण्याच्या गँग मधले म्हातारे सगळे साले सुखी आहेत. म्हणजे तक्रारी सांगतात मुलांच्या, पण त्याच्यामध्ये सुद्धा कौतुक असतं. अरे साधं मोतीबिंदूचं ऑपरेशन त्या नाण्या देसाईचं ओपन हार्ट सर्जरी सारखं वर्णन करून सांगतो. अरे तो नाण्यानं एवढं कौतुक करतो स्वतःच्या आजाराचं, मुद्दाम. आजचे झालं तच्चे झालं. अरे तुला सांगतो, नुसती एवढीशी गाठ त्याची कापून काढली तर सगळ्यांना आपला ते शर्ट वर करून दाखवत होता. आणि तुला तर मुद्दाम. हो, मला तीनदा दाखवलं. बघवत नव्हतं त्याचं पोटची. ते तुम्हाला खिजवायला. तो दळवी देवदर्शन करून येतो मुलांबरोबर. हिंदूंचे सगळे महत्वाचे देव. आमचा मुलगा काय करतो? ख्रिसमसचं कार्ड पाठवतो, ख्राईस्टचा बर्थडे. दळवी सगळ्यांना प्रसाद वाटत मिरवतो. मला तीनदा लावतो अंगारा, तीनदा. ते सुद्धा तुम्हाला खिजवायला. तुम्हाला माहित नाही राजा भाऊ, पाठीमागे तुमची टिंगल करतात. कोण? अरे द होल ग्रुप. तुला सांगतो राजा, अरे उद्या पिकनिकला चाललेत. कोण? अरे होल ग्रुप, तुझे पेन्शनर मित्र गणपतीपुळ्याला चाललेत. तुला सांगितलं. अरे तू नकोच त्यांना पिकनिकला. आय टेल यू राजा भाऊ, तुमची पर्वा नाही कुणाला. काळजी घ्यायला बायको आहे फक्त. अरे तिला तरी कुठे परवा आहे? अहो लिंगरू नर कर. अहो काय मागितलंय मी? काय मागितलं असेल? मेतकूट भातावर मेतकूट होतं घरात? नव्हतं. म्हटलं ठीक आहे. लोणचं भात खातो. लोणचं होतं घरात? नव्हतं. दोडक्याची भाजी करत नाही, करतो कधी? होती आमच्या घरात केली दोडक्याची भाजी. मी काही निषेध केला तर काय म्हणते, तिला राग येतो. आत्मकेंद्रित झालो मी असं म्हणते. मला स्वभाव बदलत चाला असं म्हणते. अरे मला म्हणते टिण्या, मला. व्हेरी बॅड. यू मस्ट प्रोस्टेट ऑपरेशन. प्रोटेस्ट राजा, प्रोटेस्ट. आय एम गोइंग टू टीच ऑल ऑफ देम अ लेसन. माझ्याकडे दुर्लक्ष करता, मला फालतू समजता. लेसन? व्हॉट लेसन? काय करणार आहात तुम्ही? आय एम गोइंग टू डाय. काय म्हणालात? जीव देणार मी. मग त्यांचे डोळे उघडतील. बघतो मग तरी माझी किंमत कळते का. अरे तू कसं बघणार आहेस मेल्यावर? कमी आहे मिस्टर लिंगप्पा. काय नाव कठीण होतं. जाऊ दे, नावात काय आहे? रोज इज अ रोज. रोज इज अ रोज. यू आर नॉट रोज, यू आर अ कॅक्टस मिस्टर लिंगरूरकर. मी मरणार नाही, मेल्याची बातमी देणार. हे मी गंभीरपणे सांगतोय बरं का टिण्या. आय एम नॉट ड्रंक. काय बोलतोयस? मला कळलं नाही. माझ्या मरणानंतर काय काय होतं ते मला पाहायचंय. कोणाला किती धक्का बसतो, कोण काय बोलतं, कोणाला किती किंमत होती माझी, ते मला जाणून घ्यायचंय. भूल द्यायची मरणाची खोटी बातमी. बातमी? तुमच्या मरणाची बातमी कोण देणार? मी देणार? राजा नको. यू आर माय फ्रेंड मिस्टर लिंगनुरीकर.
अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. आय वॉन्ट युअर हेल्प. आपकी मदत चाहिए मुझे. मला तुमची मदत हवी आहे. माका तुझी मदत जाय. नी तेलवा आडीकुट्टी माय जाकी. दिदी बस, आता दुसऱ्या कोणत्याही भाषेत बोलू नका. फक्त फ्रेंच मध्ये बोलतो. जेव क ऊ मेदे. आमच्या उमाचं फ्रेंच होतं बीएला. मोसिए लिंग न्यू कॉ. राजा, मला हे काय बरोबर वाटत नाही आहे. हे बघ, तू विचार कर. हे काहीतरी, अरे मी सांगतो राजाभाऊ, तुम्ही एकदम नाहीसेवा, अदृश्य. फक्त तुमचा रुमाल किंवा पायजमा मागे ठेवा. पायजमा नको. मरताना कोणी पायजमा सोडतं? मग कोट कोट मिळाला सांगतो रुळावर. ते गुरुदत्ताच्या प्यासा सिनेमामध्ये आहे ना, तसं. ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ये दुनिया मिल भी जाए तो जाए. काय 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 गाताय लिंगनूरकर? तास सापडत नाही इकडे. काय राहू दे, कळलं मला. मला विचारायचंय की जाणार कुठे? हा, म्हणजे तू कुठे लपणार आहेस? तुमच्याकडे येऊ मी मिस्टर लुंगी? राईट. इथे नाही, पण गावाला. हा, लिंगनूरवाडी. एकूण 3 लिंगनूर गावं आहेत. अहो 300 असू देत. तुमचं कुठे ते सांगा. इथून 6 तासावर आहे. चिपळूणच्या जर अलीकडे आणि खेडच्या जरा पुढे. माघाली फाट्याकडनं रस्ता जातो. रात्री 12:10ची ST आहे. सकाळी बरोबर 6:30 वाजता लिंगनूर. ठरले येत्या शनिवारी. नाही, शनिवारी करे सो आज कर, आज करे सो आज रात्री. आणि राजाभाऊ, बातमी द्यायचं काम माझ्यावर सोडा. आमच्या सौलाही घेतो मदतीला. खोटं रडण्यात एक्सपर्ट आहे ती. हॅलो. अहो कुठे आहात तुम्ही? अगं मालू हे ते पा. अहो औषध घेऊन या लवकर. बेजार झाले मी या खोकल्याने. अहो आपल्या इकडचे सगळे केमिस्ट बंद झालेत. टेणे भाऊजींची ते बघा कुठे डे नाईट आहे का, आणि लवकर औषध घेऊन या. नाही, मी इथे जरा कामा. या आता लवकर औषध घेऊन. अगं हे आता मला घरी जाऊन मग जायला लागणार ST पकडायला. आता घरी कशाला राजाभाऊ? ST चुकेल. नाही, मालूला खोकला झालाय, तिला औषध द्यावंच लागणार आहे. नाहीतर ती खोकत बसेल रात्रभर. राजा, हे बघ, हे ऐकतोस? हो बाई, मला तर म्हणाले जीव द्यायला चाललोय म्हणून. काय? बाबा मेले का आई? ए गप्पच या काटे, काहीतरी अभद्र बोल नको सांगून ठेवते. सांग नाही, देवाघरी गेले का ते? या कानाखाली ना फडाडकन एक आवाज काढी ना आता. कसं शक्य आहे हे? पण मला म्हणाले तसं, आणि आता इतका उशीर झालाय अजून आले नाहीयेत, म्हणजे दिलाच असेल ना जीव. आई आता मला मोठ्या शाळेत घालशील? औषधाची मात्रा खोकल्याला लागू पडली, पण झोपेचं काय? ही जर आता लवकर झोपली नाही तर अख्ख्या प्लॅनची वाट लागेल. ST निघून जाईल. सॉरी मालू, पण आता ह्याशिवाय पर्याय नाही.
ऐक ऐक घे. अहो घेतलं ना मग असे औषध. घे. खोकलाच बरं वाटेल. अहो थोडा वेळ थांबूया हो. घे. काय केक आता औषधांवर औषध. अशी, फू. कडू आहे नुसतं हे औषध. औषध कडूच लागणार. हा घे. नको नको. नाही असं नाही. घे. ऐकणार नाही रे बाबा हा माणूस. घेऊन टाक. ऐक बरं वाटेल हवं ना. घे. अहो पुरे आता. नाही घे पुरे. नको जायचंय ते मला. नाही घे. बरं वाटेल. पी बरं वाटणार आहे. नानी कुठे? ऐक हो. नानी कुठे? नानी कीर्तनाला गेल्यात. ताई मावशीकडे आल्यात ना कीर्तन का. आणि गंमत माहितीये का, आपली कुसुम घेऊन गेली हो नानींना. सांगून ठेवलंय कंटाळा आला तर लगेच मला कळव, मी येते न्यायला. नको तू झोप. हा काही कळलं का ग? कुणाचं? भाऊजींचं. म्हणजे गेले का? काय म्हणजे आले का घरी? नाही अजून. सजीव घाबरावायला लागलाय ग बाई. काही कळलं तर उठव हो मला. लागू पडला डोस. आता मी बस पकडायला मोकळा. नाही तू झोप. कुठेच नाही. कुठे निघाला? कीर्तनाला का निघाला तुम्ही? कुठे? कीर्तनाला. कीर्तन काय काय हे आपण दोघांनी मिळून कीर्तन ऐकलं असं ना, इतकं बरं वाटलं असतं मला, म्हणून सांगू तुम्हाला. काय बुवा गातात. 3 दिवस झाले बघा. 3 दिवस अजूनही माझ्या कानात त्यांचं स्वर आहे. ऐकत काय बसलाय? आता काय ऐकत काय बसलात नुसते? ऐकत का? मी काय तबला वाजू का? बोल. कसं बोल. ठेका इकडे बुवांचं लागत नाही. काय स्वर लागतच नाही आता. हो लागत नाही. सवय गेली. आपण असं करू, हे मालू आपण बुवांची शिकवणी ठेवू. आता तू झोप. शिकवणी ठेवूया आपण. शिकवणी मी उद्या बुवांना कॉन्टॅक्ट करतो. तुम्हाला खरंच असं वाटतं काय मी बदलले? नाही तू अजिबात बदलली नाहीयेस. आता झोप. ते मनात काढून टाक. झोप. काय नाव काय? कोणाचं नाव काय? कशी विसरलीस? राजा भाऊ. नाव काय? राजा. अनाडी. मी अनाडी. राजकपूर अनाडी. राजकपूर कोण होती? राजकपूर बरोबर मोठी मुलगी नूतन. तुम्हाला गंमत सांगू? तुम्हाला इकडे काय गंमत सांगते. इकडे या हो. काय झालं? राजकपूरच्या जागी मला कोण दिसायचं सांगा. मला काय माहिती तुला कोण दिसलं ते. मला तू झोप ना. ऐका ना गंमत. राजकपूरच्या जागी ना मला तुम्ही दिसायचं. राजकपूर तू म्हणतेस असेल. काय करू माझं सगळं विश्वच तुमच्या भोवती फिरायचं. मी राजकपूर तू नूतन. आपण अशा होडीतून चाललोय. बापरे काय करते? पडलो. कुठे? आत बघा कसं मस्त जुळजुळतं पाणी आहे. पाणी. ही काय होडी आहे का? पाणी आहे बघा किती छान पाणी आहे. हात घाला
पाणी पाणी मासे पण आहे ते वेगळे पाणी आहे. झोप आता, झोप. बघा चांदोबा 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 आहे? कसं मस्त वाटतं हो, हो. पाणी असं आपण चाललोय थोडीतून. हो. अरे बापरे 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 काय बापरे झालं? ओ बापरे ओ पाणी काय हात झालं? येते काय? पाणी हात येते पाय वरती घ्या वरती घ्या पाय वरती घेतले वरती घेतले. बरं मी वल्ल मारतो. मुलीला भूक पडली. तू काळजी करू नका, आपण मदतीला बोलूया, मदतीला बोलूया. आता या समुद्रात कुणाला बोलणार काळजी करू नका, मी फायर ब्रिगेडला बोलतो. फायर ब्रिगेड येतील इकडे. आता काय झालं? ब्रिगेड वाले फवारा उडवतील फवारा आणि सगळीकडे पाणी 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 11:30 झाले, 11:30. ऐकू ऐकू काय झालं? क्रॅम्प आला ना? क्रॅम्प आला, कशाला हालचाल करते बोल. तुम्ही डॉक्टरांना फोन करा. कोणाला? डॉक्टरांना फोन करा. डॉक्टरना फोन करू? हो बळा पुरंदरांना फोन करा. पुरंदरांना फोन करा. पुरंदरे म्हणजे कॉट रुजू करा. कॉट हो बाळा हो काय झालं? मला प्रसूती वेदना सुरू झालाय. तुला प्रसूती वेदना सुरू झाल्या? तुम्हाला दिलूबाळाच्या वेळेला वाटलं होतं ना आपल्याला जुळवणार. मला वाटलं होतं. हो बाळा आता झोप. हो बाळा आता काय चाललंय तुझं? हे बघा काय ऐका काय? मला सांगा दिलूबाळाचं काय वजन होतं आपलं? मला नाही आठवत. दिलूबाळाची काही आठवत नाही मला. 9 पौंडाचं. अगं 90 असू दे, मला काय करायचं आठवत. काय चिडता माझ्यावर? मी एकटी जबाबदार आहे काय? नाही तू जबाबदार नाही, आम्ही दोघे जबाबदार. आता झोप ना माझे. आई झोप आता. आई नका म्हणू मला. ऐका ना आता की नाही आपल्याला आई बाबा म्हणणार अजून कोणीतरी येणार. या वयात कोण येणार आता? बाबा हो छान. फार गोड. माझं जगुल किती माझं सोडलं किती असं येणार. हो छान छान चांगलं. किती महत्वाचे क्षण आहेत नाही आपल्या आयुष्यातले. जगणं सोसणं असं अगदी सार्थकी लागल्यासारखं वाटतंय. बरोबर. हो आता झोप. काय झालं? काय पाला काय? मला सोडून जाऊ नका. नाही मला सोडून जाऊ नका. मला आधार. अगं मला मी कधी होईन बरं का असं बाय दिलू भरा. हे दिलू भरा जुळं होणार वाटतं. चला होडीतून जाऊया आपण. होडीतून जाऊया. राम कृष्ण परत कृष्ण जय राम गेली. जय राम कृष्ण हरी. काय बस गेली. बोंबल सगळं. बस गेली सगळं बोंबल. दिलं तू भजन पण करतो. जय राम कृष्ण हरी भजन करतो. तू मांडली प्ले सांग भजन करा भजन. जय राम कृष्ण हरी गेली बस. सगळा प्लॅन बोंबलला. जय राम कृष्ण. हे काय मनासारखं होत नाही कधीतरी होत. आता झोपली. उपयोग काय? गेली बस. काय हो किती वेळ? मुलं झोपली का? अरे वा झोपली. हो. तुम्ही काय जीव द्यायला गेला होता? त्या कुंदा वहिनींचं काय ऐकतेस तू? मी रागाच्या भरात बोललो त्यांना. पण बोलायचं कशाला असं काहीतरी अभद्र? आणि काय झालं होतं एवढं जीव देण्यासारखं? अशीच भाजी करणार आहेस का तू? चुकलं माझं. यापुढे मुलांची भाजी वेगळी काढून ठेवत जाईल आणि मग तुमच्या भाजीत गुळ घालत जाईल. मग तर झालं. असं काहीतरी बोलत जाऊ नका. निदान आमचा तरी विचार करा. अगं मालू, जीव द्यायला जातोय असं म्हटलं म्हणजे काय खरंच जाणार की काय? मी नाही. अगं तुझ्यासाठी जगायचंय, मुलांसाठी जगायचंय मला. आणि जरी अगदी असं ठरवलं ना तरी मला जीव देता येणार नाही. कारण अगं तुझ्यात अडकलंय ना जीव माझा. आई आता दिलीपला मोठ्या शाळेत नाही ना जाता येणार. बाबा तर मेलेच नाहीत. उमे झोपली नाहीस तू? डोळे बंद कर.